आष्टीचे भाजप आमदार सुरेश धस यांचा गुंड कार्यकर्ता सतीश भोसले उर्फ खोक्या याच्या जामीन अर्जावरही सुनावणी होणार आहे। ढाकणे पिता पुत्रांना झालेल्या मारहाणी संदर्भात दाखल गुन्ह्यामध्ये अटकपूर्व जामीन अर्जावरती ही सुनावणी आहे। दरम्यान खोक्याचे वकिलांनी या प्रकरणाला राजकीय रंग दिला जात असल्याचा दावा केलाय। ढाकणे पिता पुत्रांच्या मारहाणी वेळी सतीश भोसले तिथे उपस्थित नव्हता, उलट त्या दोघांना सतीश भोसलेनंच रुग्णालयात नेलं असा दावा केलाय। गुन्हा कसाही असला तरी आरोपीला स्वतःच्या बचावासाठी अटकपूर्व जामीन मागण्याचा अधिकार आहे असा दावा ॲडव्होकेट शशिकांत सावंत यांनी केलेला आहे। पुन्हा एकदा जाऊयात, कृष्णा केंडे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। कृष्णा, अटकपूर्व जामीन अर्जावरती आज सुनावणी होणार आहे। काय शक्यता, अटकपूर्व जामीन मिळेल की मिळणार नाही, आणि जर मिळाला नाही तर पुढे काय कारवाई? जो खोक्या म्हणजे सतीश भोसले हा पोलिसांना मिळत नाही, मात्र तो माध्यमांना या ठिकाणी येऊन इंटरव्ह्यू देतो। खरं तर हे बीड जिल्हा पोलिसांचं अपयश या ठिकाणी मांडलं पाहिजे, कारण की आपण जर पाहिलं तर या प्रकरणात असो किंवा या आधीच्या संतोष देशमुख हत्या प्रकरणात असो, त्यात देखील आरोपी मिळण्यासाठी मोठे परिश्रम या ठिकाणी घ्यावे लागले होते। आणि आता या खोक्याच्या प्रकरणामध्ये देखील हा आरोपी गेल्या कित्येक दिवसांपासून फरार आहे, मात्र तो पोलिसांना मिळत नाही, तो माध्यमांना या ठिकाणी मिळतो आणि त्याचे इंटरव्ह्यू होतात। इंटरव्ह्यू होऊन देखील 24 तासापेक्षा अधिकचा कार्यकाल या ठिकाणी उलटलाय, मात्र अद्यापही पोलिसांना त्याला पकडण्यात अपयश आलंय। दुसरीकडे त्याने बीडच्या न्यायालयामध्ये अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला। यात अटकपूर्व जामीन मिळण्याची शक्यता अत्यंत कमी आहे, कारण की जे कलम या ठिकाणी लागलेले आहेत त्यानुसार जामीन मिळण्याची शक्यता दिसत नाही। मात्र या जामिनाचा अर्ज करून हायकोर्टात हा आरोपी या ठिकाणी जाऊ शकतो। मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये पोलीस त्याला आज तरी अटक करतायत का हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। दुपारच्या दरम्यान ही सुनावणी या ठिकाणी पार पडेल आणि त्यामध्ये अटकपूर्व जामीन मिळतो की फेटाळला जातो हे देखील पाहणं या ठिकाणी महत्त्वाचं असणार आहे। मात्र ज्या पद्धतीनं मारहाण केलेली होती आणि बॅटनं मारहाण केलेली होती, पैशा उधळल्याचे व्हिडिओ या ठिकाणी समोर आलेले होते, या सगळ्यानंतर या प्रकरणाला देखील तितकंच महत्त्व प्राप्त झालेलं आहे। प्रज्ञा, निश्चित कृष्णा, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।